हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. याच्यामध्ये आता आपल्याला काय दिलं आहे, इंटिग्रेशन फंक्शन काय दिलं आहे ते अगोदर बघूया. सर्वात पहिले आपल्याला फंक्शन कोणत्या टाईपचं हे बघावं लागतं. आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं. या क्वेश्चनमध्ये आता बघूया आपण इंटिग्रेशन फंक्शन काय दिलं आहे. तर हे आपलं मेन फंक्शन आहे. त्यानंतर किती फंक्शन दिले ते आपल्याला बघायचं असतं आणि त्या फंक्शनमध्ये कसलं रिलेशन आहे, प्लस मायनस काय रिलेशन आहे, त्यावरून आपण कसं सॉल्व करणार हे पुढे बघायचं किंवा ठरवत असतो. आता आपल्याला इथं फंक्शन दिलं आहे एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स असं आपल्याला फंक्शन इथं दिलेलं आहे. तर आता मी याचं काय करणार आहे बघा, एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा जो फंक्शन आहे किंवा ही जी व्हॅल्यू आहे मी सॉल्व करून घेणार आहे. कशी सॉल्व करणार आहे तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने. तर हा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर असा हा आपल्याला फॉर्म्युला आहे. आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यानुसार मी हा ब्रॅकेट सॉल्व करून घेतला. एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युल्यानुसार मी सॉल्व केला, त्याचा आन्सर हे आलं. त्यानंतर हा बाहेरचा एक्स आहे, हा ॲज इट इज आहे इथं आपला. आता काय करणार नेक्स्ट स्टेपला, ह्या एक्सने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेणार आहे. आता सर्वात पहिले काय केलं बघा, ह्या एक्सने एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर काय आला इथं एक्स क्यूब आला. एक्स इंटू एक्स स्क्वेअर काय होतो एक्स क्यूब. त्यानंतर या एक्सने या 2x मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2x स्क्वेअर. 2 हा ॲज इट इज, हा 2 ॲज इट इज. नंतर एक्स इंटू एक्स काय होईल एक्स स्क्वेअर, मग 2x स्क्वेअर. आणि नंतर या एक्सने या 1ला मल्टिप्लाय केलं तर एक्स इंटू 1 काय आला आपला एक्स, हा इथं एक्स. अशा प्रकारे मी मल्टिप्लाय करून घेतलं. आता बघा इथं किती फंक्शन झाले या क्वेश्चनमध्ये. आता इथं 3 फंक्शन झाले, हा एक्स क्यूब, हा 2x स्क्वेअर आणि हा एक्स. या अशा प्रकारे 3 फंक्शन आपले झाले. आता ह्या फंक्शनमध्ये रिलेशन काय आहे, पहिल्या दोन याच्यात मायनस आहे, इथं प्लस आहे. मग आपला रूल नंबर 2 काय सांगतो, जर फंक्शनमध्ये प्लस किंवा मायनस रिलेशन असेल तर सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं. काय करायचं आपण त्याचं सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं. मग आता मी सेपरेट इंटिग्रेशन घेतो या. म्हणजे काय करायचं, पहिलं फंक्शन लिहायचं, त्याला इंटिग्रेशनचं साईन द्यायचं, त्याच्या पुढे डी एक्स लिहायचं. बघा हे पहिलं फंक्शन आहे, त्याच्या अगोदर इंटिग्रेशनचं साईन आणि त्याच्या पुढे डी एक्स, याला आपण सेपरेट करणं म्हणतो. नंतर इथं मायनस होतं, इथं मायनस साईन होतं म्हणून इथं मायनसचं साईन आलं. त्यानंतर सेकंड फंक्शन इंटिग्रेशनचं साईन दिलं, फंक्शन लिहिलं आणि त्याच्या पुढे डी एक्स लिहिला, सेपरेट झालं. मध्ये आता इथं प्लसचं साईन होतं म्हणून इथं प्लस आलं. परत तिसरं फंक्शनमध्ये काय केलं मी, इंटिग्रेशनचं साईन, फंक्शन आणि त्याच्या पुढे डी एक्स सेपरेट झाला. आता सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचे. इंटिग्रेशन सेपरेट झाल्यानंतर इथं आपल्याला आता फॉर्म्युला अप्लाय करायचे. या स्टेपला आपलं इंटिग्रेशन सेपरेट झालं आहे. आता आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचे. तर फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी सर्वात पहिलं फंक्शन आहे एक्स क्यूब डी एक्स. इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल बघा बरं. तर इथं माझ्याकडे फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एनचा. परत तोच फॉर्म्युला काय आहे, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. हा फॉर्म्युला मी इथं अप्लाय करणार आहे. आता तो फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर इथं एन काय येईल सांगा बरं मला. एन इथं येणार आहे 3. हा जो एन आहे हा इथं आपला म्हणजे फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी इथं एन म्हणजे काय येणार आहे आपला 3. बघा हा एन म्हणजे आपलं इथं 3. मग एनच्या जागी मी फॉर्म्युल्यात 3 टाकला. त्यानंतर नेक्स्ट काय इथं बघा, हा 2 जो आहे हा कॉन्स्टंट टर्म आहे आणि पुढे हे एक्स म्हणजे काय असतं आपलं फंक्शन. मग मी तुम्हाला सांगितलं रूल नंबर 1, कॉन्स्टंट टर्म काय करतो आपण बाहेर काढतो इंटिग्रेशनच्या. मग कॉन्स्टंट टर्म बाहेर आली आणि इथं फंक्शन उरलं एक्स स्क्वेअर इंटिग्रेशनच्या आतमध्ये, इंटिग्रेशन साईनच्या आतमध्ये. आणि इथं फक्त आता एक्स आहे, इथं फंक्शन काय एक्स. मग एक्ससाठी कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल, कोणी सांगू शकतं का, किंवा विचार जर आपण केला तर एक्स म्हणजे काय, एक्सच्या डोक्यावर इथं 1 असतो, काहीच नाही म्हणजे काय असतो 1. मग परत इथे सुद्धा एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. काही मुलं म्हणतील इथं फक्त एक्स आहे, मग एक्सच्या जागी आपण 1 लिहायचा. तर नाही, तसं नाही होत. ते डेरिव्हेटिव्हमध्ये होतं. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं, हे नेहमी लक्षात ठेवा. MP टॉपिक आहे हा. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 होतं, एक्सचं इंटिग्रेशन 1 होत नाही. तर नुसत्या एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युलाने घ्यावं लागतं. मग इथं एन म्हणजे काय आला आपला 1. मग तो फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर एनच्या जागी मी 1 टाकला आणि फॉर्म्युल्यात फक्त व्हॅल्यू पुट केली. आता इथं बघा नेक्स्ट स्टेपला इथं आपलं सॉल्व केलं 3+1 इथं काय आलं एक्स रेस टू 4/4. याचं आपल्याला आन्सर आलं आहे. म्हणून इंटिग्रेशनचं साईन इथं काय झालं निघून गेलं. बघा इथं इंटिग्रेशनचं साईन होतं, इथं आलं आहे का, इथं नाही, निघून गेलं कारण की आपण फॉर्म्युला अप्लाय केला. मी याच्यानंतर या खालच्या स्टेपला फक्त मी सॉल्व केलं आहे. त्यानंतर हा 2 ॲज इट इज आणि हे सॉल्व केलं एक्स रेस टू यांच्या फॉर्म्युलाने इथं अप्लाय केलं आहे. नंतर हे सॉल्व केलं एक्स
हे वरती डोक्यावर होतं ना 1+1 खाली 1+1 तो 2 केला आहे फक्त आणि ते इथं सॉल्व केलं आणि शेवटला आपण +c लिहितो +c इथं लिहिला इंटिग्रेशन आल्यानंतर कॉन्स्टंट ॲड करतो. इथं फक्त आता नेक्स्ट स्टेपला वरच्या टर्म ॲज इट इज घेतल्या ह्या दोन्ही ह्या टर्मला मधल्या हे सॉल्व केलं 2+1 3/2+1 3 हे झालं आपलं फायनल आन्सर आणि आन्सर आल्यानंतर परत आपण शेवटला काय लिहितो +c इथं मी c लिहिलाय. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. IMP क्वेश्चन आहे, बराच वेळ 4 मार्कला विचारला गेलेला आहे. अजून पुढच्या क्वेश्चनसाठी तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपण फ्रीमध्ये इंटिग्रेशन शिकवतोय. कुठेही तुम्हाला फी भरण्याची काही करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही आपल्या चॅनलवरचे जरी क्वेश्चन केले तरी तुम्ही चांगला स्कोरिंग करू शकता.